नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। पत्रकारांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून लिखाण करावे। संजय रायमोलकर साहेब। संपादक उद्धव फंगाळ यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा। सर्वांचे मानले आभार। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे सहसंपादक विलास आखाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या भारत देशामध्ये लोकशाही आहे। लोकशाही म्हणजे जनतेचं राज्य। या लोकशाहीमध्ये पत्रकार हा चौथा आधारस्तंभ मानला जातो। शासनाच्या गोरगरिबांच्या जनसामान्यांच्या विविध समस्यांना वाचा फोडून शासनापर्यंत सर्वसामान्यांच्या समस्या आणि अडचणी पोहोचवतो। जनसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न पत्रकार करत असतो। पत्रकारितेला स्वातंत्र्य काळापासून जुना इतिहास आहे। स्वातंत्र्य काळात पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून क्रांती घडवली होती। इंग्रजांच्या विरोधात सुरू असलेल्या लढ्यामध्ये पत्रकारांची भूमिका अतिशय महत्त्वाची राहिलेली आहे। त्यावेळेस इंग्रजांच्या विरुद्ध भारतीयांना संघटित व एकत्रित करण्याचं काम पत्रकार बांधवांनी त्या काळात केलेलं आहे। आज रोजी सुद्धा शासनाचे कामकाज व्यवस्थित चालण्यासाठी पत्रकार नेहमी पुढाकार घेत असतात। तर राजकारणात सुद्धा पत्रकारांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे। लोकप्रतिनिधी यांच्या संदर्भात किंवा आपापल्या गावच्या मतदारसंघाच्या विकासासंदर्भात पत्रकार बंधू नेहमीच लिखाण करत असतात। मात्र या सर्व गोष्टी करत असताना सर्वच पत्रकार बांधवांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून समाजहित जोपासून लिखाण केलं पाहिजे। राजकारणामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप, अनेकांवर टीका टिप्पणी सुरूच असते। मात्र पत्रकार बांधवांनी वस्तुस्थिती पाहून किंवा आपल्या बातम्यांमधून कुठेही वादविवाद होणार नाही। आपले गाव, शहर, जिल्हा व महाराष्ट्र एकजूट राहून देशामध्ये प्रगती करेल यासाठी पत्रकार बांधवांनी नेहमीच सतर्क राहून वस्तुनिष्ठ बातम्या देण्याचा प्रयत्न करावा, असे माजी आमदार संजय रायमोलकर साहेब यांनी सांगितले। विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजचे मुख्य संपादक व दैनिक विदर्भ सत्यजित व साई संध्याचे संपादक, स्वाभिमानी संपादक, सेवा संघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष उद्धव फंगाळ यांच्या वाढदिवसानिमित्त छोट्या कार्यक्रमात रायमोलकर साहेब बोलत होते। यावेळी उद्धव फंगाळ यांच्यावर वाढदिवसानिमित्त सर्व समाजातून, राजकीय मंडळीतून, मित्र परिवारांकडून व पत्रकार बांधवांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। यावेळी संपादक उद्धव फंगाळ यांनी सर्वांचेच विनंतीपूर्वक आभार मानले। तर फंगाळ परिवाराच्या वतीनं विजय फंगाळ यांनी त्यांच्या निवासस्थानी उद्धव फंगाळ यांचा घरगुती सत्कार सुद्धा केला। बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा
आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.